हॅलो एव्हरीवन, स्टेप अप MPSC या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. मी दिलीप खाटेकर. राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर पुन्हा एकदा मोर्चा वळाला आहे गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षेकडे. दरम्यानच्या काळात आन्सर की पण आलेली, फायनल आन्सर की, आणि आता परत एकदा डोक्यामध्ये जे गट ब आणि गट क कडे फोकस करणारे विद्यार्थी होते त्यांच्या मनामध्ये परत प्रश्नचिन्ह तयार झाले की आयोगाने अजून 2020चा PSI, 2021चा काय म्हणतात PSIची फिजिकल, 2022ची मेन्स आणि पुन्हा एकदा 2023ची मेन्स, असं खूप सारं लांबून ठेवलेलं आहे. आपण त्याला तुंबून ठेवलेलं आहे असं म्हणूयात. तर आता नेमकं प्रायोरिटी काय असतील किंवा अभ्यास काय करायचा या दरम्यानच्या काळात अनेक लोकांचे प्रश्न आहेत, साहजिक आहेत. परंतु आता आपली प्रायोरिटी असायला पाहिजे की आपण जी रिसेंट एक्झाम दिलेली आहे आणि ज्या एक्झामच्या वर जास्त चर्चा होत आहे किंवा त्याच्याशी संबंधित जे काही अपडेट्स आयोग देत आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण काम पुढे सुरू करणं अपेक्षित आहे. याच्या अगोदर आपण 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्यामध्ये गट ब गट क चा स्कोर आलेला नाही अशा लोकांसाठी राज्यसेवा पूर्व पहिल्या केनुसार स्कोर बाउंड्रीवर वाटतोय किंवा काय, त्यांच्यासाठी काय करायचं, मेन्सचा अभ्यास करायचा, हा एकच सोल्युशन आहे, तो ऑलरेडी सांगितलेला आहे. आजचा व्हिडिओ गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षेला 2023ची आत्ता 30 तारखेला झालेली त्याची जी मेन्स आहे त्या मेन्सची स्ट्रॅटेजी किंवा आपण जे वेटेज कसं असायला पाहिजे सेक्शननुसार याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. मागच्या वेळी पूर्व परीक्षेच्या वेळी आपण जेव्हा टेस्ट सिरीज कंडक्ट केली त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण प्रेडिक्ट केलं होतं की 20 क्वेश्चन हे मॅथ्स रिझनिंगचे असू शकतात. आणि त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचे मेसेज आले की मग जर तुम्ही त्यावेळेस अंदाज बांधला, यस अंदाजच होता की बाबा सिलेबसचा काळजीपूर्वक विचार केला तर अपेक्षित होतं. आणि त्या अनुषंगाने मग गट ब आणि गट क ची जी मेन्स होणार आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आता कॅटेगरी सब्जेक्ट वाईज वेटेज असू शकतं ते आम्हाला थोडक्यात सांगा आणि त्याच्याबाबत आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत. ठीक आहे. हां, मी ही जी छोटीशी क्लिप आहे ती व्हिडिओ संपल्यानंतर रेकॉर्ड करतोय मुद्दाम, कारण की हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे. मोठा का झाला आहे? कारण की डिटेल सांगितलेला आहे. त्यामुळे 1.5x स्पीडने बघा किंवा 2.0च्या स्पीडने बघा, परंतु व्हिडिओ कंप्लीट बघा, त्याचा नक्की फायदा होईल तुमच्या स्ट्रॅटेजीसाठी. चलो, ऑल द बेस्ट. सुरू करा पुढचा पार्ट. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपण जे काही बेसिक्स क्लिअर करूयात की आता कन्फ्युजन खूप जास्त आहे की लँग्वेज पेपर एकत्र होईल का किंवा एक्झाम कशी असेल किंवा काय, सगळे चॅलेंजेस ऑनलाईनचे. मग काल परवा तुमचा तो स्किल टेस्टचा झालेला गोंधळ, त्यातून आणखीन गोष्टी उद्भवत आहे. परत एकदा आयोग ऑनलाईन एक्झाम घेईलच का की त्याला पण काहीतरी विरोध करून होऊ शकतं. तर लक्षात घ्या, आयोगाचा इगो हर्ट झालेला आहे. त्याच्यामुळे आयोग ऑनलाईनच एक्झाम घेणार आहे असं गृहीत धरून चला, कारण की आपल्याला त्या अनुषंगाने तयारी करायची आहे. मी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022ला सुद्धा सांगितलं होतं की आयोग एक्झाम पुढे घेणार नाही, त्यावेळी ही एक्झाम झालेली आहे, राईट. कारण की त्या व्यवस्थेमध्ये बसलेले लोक इतका मोठा इगो करून बसलेले आहेत, त्याच्यामुळे ते खूप जास्त विद्यार्थी हिताचा निर्णय घेतील असं काही वाटत नाही. त्यामुळे त्यांना जे वाटतं त्या पद्धतीने जर ते करणार असतील तर आपल्याला त्या पद्धतीने मोल्ड व्हावं लागणार आहे, कळालं का. त्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता आता आपली स्ट्रॅटेजी फायनल व्हायला हवी, राईट. आता काळजीपूर्वक जर विचार केला तर गट ब आणि गट क जी मुख्य परीक्षा आहे तर किंवा ती जी पूर्व परीक्षा आहे जी ऑलरेडी आपण दिलेली आहे, तर त्या पूर्व परीक्षेमध्ये अपेक्षित आहे की या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही 30 एप्रिलला झालेली एक्झाम अपेक्षित आहे की तुम्ही आता मुख्य परीक्षेकडे मोर्चा वळवला असणार आहे. मग आता यामध्ये साधारणपणे 2 गोष्टी आहेत की गट ब जी आयोगाच्या म्हणण्यानुसार ही काय होणार आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि गट क ची जो मेन्स आहे तर ती मात्र ऑफलाईन होणार आहे आत्ता सध्या तरी असं शेड्यूल आहे, राईट. मग ही ऑनलाईन एक्झाम आहे तर ऑनलाईन एक्झामला मला वाटतं की पेपर काळजीपूर्वक लक्षात घ्या, मराठी इंग्रजीचा जो काही पेपर आहे तर तो बरेच लोक म्हणतात की कॉमन होईल, परंतु मला वाटतं की मराठीचा पेपर किंवा मराठी आणि इंग्रजीचा लँग्वेजचा पेपर हा दोन्हीही गट ब आणि गट क साठी हा वेगवेगळा असणार आहे. फार शक्यता आहे, कारण की जर त्यांनी इथे काळजीपूर्वक जर बघितलं टाइमटेबलमध्ये, त्यांना जर पेपर एक कॉमन घ्यायचा असता तर सरळ इथे जशी परीक्षा कॉमन दिलेली आहे गट ब गट क, तशी इथे गट ब मुख्य आणि गट क मुख्य यांचा एक कॉमन पेपर इथे कुठेतरी मेन्शन केला असता आणि त्याची डेट 2 तारीख किंवा 2 सप्टेंबर त्यांनी दिली असती. परंतु तसं न करता, तसं असतं तर काय झालं असतं, एका दिवशी सगळे गट ब गट क वाले आले, लँग्वेजचा पेपर दिला. दुसऱ्या नंतरच्या रविवारी लेट असे म्हणत 9 सप्टेंबरला
गट ब वाले आले आणि मेन्सचा पेपर दिला आणि मग येणारा पुढचा समजा 16 सप्टेंबरचा रविवार असेल तर त्या दिवशी गट क वाले आले आणि मुख्यचा पेपर दिला त्यांच्या विषयाचा. या अनुषंगाने शेड्यूल ठेवलं असतं. परंतु ज्या अर्थी गट ब आणि गट क ची मुख्य परीक्षा ही फक्त एकाच दिवसाला शेड्यूल केलेली आहे. ही पूर्ण एका दिवशी होणार आहे आणि ही पूर्ण एका दिवसी होणार आहे. आणि पेपरचं शेड्यूल काळजीपूर्वक बघितलं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2 पेपर आहेत. पेपर 1 जो की लँग्वेजचा आहे आणि पेपर 2 जो की GS आणि बुद्धिमापन चाचणी या अनुषंगाने त्यांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ की इथे 2 तारखेला जसं राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होते त्या पद्धतीने 11 ते 12 एक पेपर आणि 3 ते 4 किंवा 4 ते 5 एक पेपर असे एक लँग्वेजचा भाषा पेपर आणि दुपारी हा जनरल स्टडीजचा पेपर असं अपेक्षित आहे. हे अगोदर होत नव्हतं का? अगोदर होत होतं. ज्यावेळी PSI, STI, ASO याच्या एक्झाम वेगवेगळ्या असायच्या. कोणत्या? PSIची मराठी इंग्लिशचा एक पेपर असायचा, STIचा एक मराठी इंग्लिशचा पेपर असायचा आणि ASOचा वेगळा मराठी इंग्लिशचा पेपर असायचा एकाच वर्षासाठी. भले त्यांचा GS वेगळा होता यस, परंतु एक्झाम वेगवेगळ्या लँग्वेजच्या होत होत्या. याचा अर्थ काय झाला की इथे यांच्यासाठी एक कॉमन पेपर लँग्वेजचा असेल आणि इथे लँग्वेजचा दुसरा पेपर गट क साठी कॉमन असेल. परंतु गट ब आणि गट क साठी कॉमन एकत्रित लँग्वेजचा पेपर असण्याची शक्यता मला वाटत नाही. हे कशावरून लक्षात आलं का? हे कशावरून? तर 2 सप्टेंबरलाच मेन्स दिलेली आहे. आणि दुसरा मुद्दा, जर 2 सप्टेंबरची मेन्स गट ब ची आहे आणि ती एकच मेन्स ऑनलाईन आहे, राईट, आणि पुढची मेन्स ऑफलाईन आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की इथे ऑनलाईन एक्झाम देणारे फक्त गट ब चे लोक असतील, गट क चे नाही. मग 2 तारखेचा लँग्वेजचा पेपर गट क साठी ऑनलाईन घेण्यात काही अर्थ नाही आणि गट कला दुसऱ्या पुढच्या रविवारी ऑफलाईन बोलवण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच दिवशी घेऊन टाकली असते ना मुख्य परीक्षा. सिलेबस वेगळा आहे का? नाही. त्या मुद्द्यावर येऊयात आपण घटक निहाय वर्गीकरणावर. आत्ता सध्या लक्षात आलं लँग्वेजचे पेपर 2 आणि GSचे पेपर 2 असं असणं अपेक्षित आहे, राईट. अंदाज कशावरून बांधला लक्षात आलं, राईट. ठोकताळे किंवा मनाला वाटतं तसं काही नाही आहे. काळजीपूर्वक ॲनालिसिस आहे. याच्या अगोदर व्यवस्थेमध्ये मी आहे 2011 पासून एक्झाम दिलेल्या आहेत, पास झालेलो आहे आणि त्या दरम्यानच्या काळात जे काही अनुभवलं होतं आणि त्या दरम्यानच्या काळात जो काही निष्कर्ष वाटतो त्याच्यावरून साधारणपणे या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलोय की बाबा अशी व्यवस्था असू शकते. ठीक आहे. पुढे जो भाषा विषयाचा पेपर आहे त्याच्या काळजीपूर्वक जर लक्षात घेतलं, बरेच लोक काळजीपूर्वक सिलेबस बघत नाही आणि त्याच्यामुळे बळी जातात. आपल्याला बळी जायचं नाही आहे. काय म्हणतोय आपण की मराठी विषय हा 50 क्वेश्चनचा आहे. प्रश्नसंख्या क्वेश्चन 50 आहेत. गुण 100 आहे. याचा अर्थ 2 मार्काला आणि दर्जा काय आहे? 12वीचा दर्जा आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्षात जर घेतलं तर मराठीसारख्या विषयामध्ये लोक 50 पैकी 48 49 पर्यंत एफर्ट्स घेऊन मार्क्स मिळवतात. असं झालेलं आहे, होतंय, राईट. जे सिलेक्ट झालेले लोक त्यांचे मार्क्स बघा. आणि त्याच्यानंतर जर इंग्रजी बघितलं तर इंग्रजीचा दर्जा काय दिलेला आहे? त्यांनी पदवी दिलेला आहे. आणि हे आपण बघत नाही. ज्या लेवलला आपला 10वीचा अभ्यास चालू आहे त्याच लेवलला मराठीचा अभ्यास चालू आहे त्याच लेवलला दनादन आपला 12वीचा अभ्यास चालू असतो, इंग्रजीचा अभ्यास चालू असतो. पदवीचा दर्जा विचारात न घेता आपण गडबड करतो. क्लिअर का? राईट. त्यामुळे ही गडबड होऊन देऊ नका. म्हणून मराठी इंग्रजीचा अभ्यास करताना माझी प्रायोरिटी असते, भले माझं मराठी खूप वीक आहे किंवा इंग्रजी खूप स्ट्रॉंग आहे तरी पण लक्षात घ्या इंग्रजी पदवीचा दर्जा आहे. तुम्ही मराठीसारख्या विषयामध्ये एफर्ट्स घेऊन 50 पैकी 48-49 पर्यंत जाऊ शकतात. पण इंग्रजीचा दर्जा असा असल्यामुळे इथे तुम्ही हार्डली 45 फार रेअरली जाऊ शकतात. किंवा माझे तरी ऐकण्यात असं कोण नाही असेल, काही ग्रेट लोक असतील त्याला काही वाद नाही, परंतु मला असं वाटतं की इथे सामान्य जो पदवी झालेला विद्यार्थी आहे त्याला एफर्ट जास्त घ्यायला वाव कुठे आहे? मराठीला, कारण की दर्जा तसा आहे. कळालं का? मग आता काही लोक म्हणतील नाही याच्यावरून थोडी ना ठरतं, कारण की आयोगाचा पेपर व्हॅरी करतो, 100% व्हॅरी करतो. परंतु माझं म्हणणं आहे की आपल्याला एफर्ट्स घ्यायचे असतील तर याच्या आधारावर आपल्याला थोडंसं सोपं होऊ शकतं का या अँगलने विचार करायचा. ठीक आहे. पुढचा मुद्दा सामान्य अध्ययन बुद्धिमापन चाचणी. यस, पुन्हा एकदा पदवीचा दर्जा आहे, 100 गुण आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. चला जाऊयात पुढे. मग जो सगळ्यात कामाचा मुद्दा आहे मराठी इंग्रजी शब्द सरळ काय म्हटलं त्यांनी?
मराठी आणि इंग्रजी मागच्या स्लाइडमध्ये काय म्हटलंय 50-50, याचा अर्थ काय झाला इक्वल स्टेटस. मराठी आणि इंग्रजी अगोदर काय होतं 60-40, त्याच्या अगोदर किंवा त्याच्याही अगोदर किंवा आत्ताही दरम्यानच्या काळात काय होतं 50-30 आणि बाकीचे 20 क्वेश्चन दुसऱ्या पेपरला. या सगळ्या गोष्टी खेळून झाल्यानंतर आयोग म्हणतोय की आता आम्ही कॉमन दर्जा देत आहोत मराठी आणि इंग्रजीला, राईट. त्यामुळे ह्या 2 मुद्द्यांवर 2 घटकांवर पुन्हा एकदा आपल्याला वेटेज जरी सारखं असलं तरी पण आपली प्रायोरिटी आपली सेट होणं अपेक्षित आहे. त्याच्या पुढच्या पेजवर पेपर क्रमांक 2 GS. आता साधारणपणे GSचे घटक किती रे 4, 1, 2, 3, 4. पहिला सामान्य बुद्धिमापन व आकलन 10 क्वेश्चन असायला पाहिजे. सर याच्यावरच 10, तर अंकगणित आणि सांख्यिकीवर किती? मला वाटतं की इथे सुद्धा 10 क्वेश्चन असतील. म्हणजे पुन्हा एकदा जशी प्री झाली तशी मेन्सला सुद्धा 10 क्वेश्चन असतील. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा सर गट ब आणि गट क चे मेन्सचे वेटेज सुद्धा सारखं असेल का? गट ब आणि गट क ला मेन्सला प्रत्येक विषयाला वेटेज सुद्धा सारखं असेल का? मला पर्टिक्युलरली वाटतं की असणार नाही. कारण की गट क च्या कालपर्यंत मेन्स बघितल्या तर 30-35-40 क्वेश्चनपर्यंत तुमचे मॅथ्सचे क्वेश्चन असायचे आणि त्याच्यानंतर बाकीचा विषय असायचा. आता जर त्याच्यामध्ये बाकीच्या सर्व गोष्टी क्लब केलेल्या आहेत, बाकीच्या ज्या आपल्या काय म्हणतात आपण त्याला बाकीच्या पोस्ट ॲड केलेल्या आहेत, तर मला वाटतं की त्यामध्ये मॅथ्सचं वेटेज कमी होईल. 35 किंवा 40 किंवा 30 इतकं असणार नाही, तर ते 20 ते 25पर्यंत येईल साधारणपणे. सर्वात पहिला माझा मुद्दा की हे जे मी सांगतो आहे तर ते आपण गृहीत धरूनच चाललेलो आहोत, ज्या पद्धतीने आपली प्रिलिम झालेली आहे या आधारावर, राईट. मग या केसमध्ये जर विचार केला तर बुद्धिमापनला 10 क्वेश्चन पकडून चला, चालू घडामोडी 10च्या खाली जाणार नाही, अंकगणित पुन्हा एकदा 10च्या खाली जाणार नाही. मग माहिती अधिकार हा तर ऑलरेडी होता सर, आम्हाला माहिती आहे हा 5च्या पलीकडे जात नसतो, राईट. म्हणजे माहिती अधिकाराने आला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, राईट. 10, 10, 10 आणि 5. आता स्क्रीनशॉट काढून ठेवा, मेन झाल्यानंतर मला ट्रोल करायला सोपं होईल तुम्हाला, ठीक आहे. मुद्दा आहे की आपण अंदाज करतोय याच्यापेक्षा कमी जाणार नाही. बघा काय होईल जास्तीत जास्त गट ब आणि गट क मध्ये काय फरक होईल असं मला वाटतं. तर यामध्ये 1 नंबर आणि 3 नंबर म्हणजे सामान्य बुद्धिमापन आणि आकलन आणि अंकगणित आणि सांख्यिकी याचं गट ब साठी जर वेटेज 15 ते 20 मार्क राहिलं तर अंकगणित हेच वेटेज गट क साठी मला वाटतं की 20 ते 25 पर्यंत वाढू शकतं किंवा त्याच्याही पलीकडे जाऊ शकतं. परंतु मी 25 खूप जास्त ताणून तिथपर्यंत ठेवलेलं आहे. मॅक्स 25 असू शकतं गट क साठी. परंतु मग दोघांचा जर क्लब केला तर या दोघांच्या क्लबला मी तुम्हाला कॉमन जे 20 पर्यंत सांगतो आहे. कळालं? कारण की बघा बुद्धिमापन तर ऑलरेडी होतं मेन्सला 10 मार्काचं. मग अंकगणित ॲड करण्यामागं फक्त 5 मार्क न येता सांख्यिकी सुद्धा आहे. आता सांख्यिकीचा पेपर झाल्यानंतर कळेल आपल्याला सांख्यिकीचा अभ्यास करून तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं त्या वेळेमध्ये किती परवडणार आहे. परंतु अगदी बेसिक क्वेश्चन आले सांख्यिकीवरचे तर आपली गडबड झाली पाहिजे, याच्यावर 100% आपला भर असायला पाहिजे. क्लिअर इथपर्यंत? सो आता इथे 10, 10, 10 आणि हे 5 टोटल झाले 35. आपण कुठपर्यंत आलोय? पहिल्या 4 टॉपिकला 35 मार्काचं वेटेज आहे. सर अभ्यास करताना प्रायोरिटी काय असायला पाहिजे? मग या 5 पैकी या 4 पैकी माहितीचा अधिकार अधिनियम PYQ अजिबात बघून चुकवायचे नाहीये, त्याच्यातूनच क्वेश्चन असतात, राईट. अंकगणित सांख्यिकी बुद्धिमापन आकलन याच्यावर आपण अजून सुधारलो नसतील तर सुधारून घ्यायचं. कारण की पूर्व परीक्षेला 20 आणि आत्ता जर 20 क्वेश्चन डिफिकल्ट नाहीये, ते क्वेश्चन डिफिकल्ट नाहीये, क्वेश्चनची लेंथ आहे म्हणजे जास्त नंबर ऑफ क्वेश्चन जास्त आहे म्हणून एका तासामध्ये सॉल्व्ह होणं अवघड आहे आणि ते जास्त चॅलेंजिंग आहे. समजते का? क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल नाही आहे तेवढी, ठीक आहे. मग एफर्ट्स घेतले तर मिळणार आहे, मार्क्स मिळणार आहे. चालू घडामोडी सर अंदाज येतोय चालू घडामोडी खूप जास्त मार्क्स देत नाही आहे. हा ठीक आहे, तुम्ही ज्याच्यातून वाचताय त्याच्यावर काम करा, त्याच्यातून आला तर चुकला नाही पाहिजे. जो आपली चौकट पुन्हा एकदा पिक्चरमध्ये येते, चौकट जे वाचत आहोत ते त्याच्यातून गडबड होता कामा नाही, प्रायोरिटी. आता जे दरम्यानच्या काळात तुम्ही आणि आम्ही सिलेबस वाचताना सरप्राईज झालो होतो, कारण की त्यांनी विशेषतः आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा त्यांनी मेन्सच्या सिलेबसमधून काढून टाकला होता. आणि मग प्रेशर ग्रुप वेगवेगळे आले, त्यांनी म्हटलं की बाबा समाज सुधारकची गरज नाही का मुख्यच्या लोकांना, आणि मग सिलेबस टाकण्यात आलेला आहे. याचा अर्थ त्यांना नको असलेला भाग टाकलेला आहे. म्हणून मला वाटतं की याला 5 मार्क विचारले जातील, राईट. मग याच्या अगोदर 5 मार्काला येत नव्हतं का मराठी इतिहास आणि भूगोल? येत होतं ना. आत्ताच्या मेन्स बघा ना तुम्ही,
5-5 मार्काला नादी लावायचे कामं करायचे ते, राईट. हे नादी लावण्याचा प्रकार आहे, राईट. मग याच्यामध्ये जर काळजीपूर्वक बघितलं ना तर सामाजिक व आर्थिक जागृती, जागृती, त्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, त्यानंतर समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती वर्तमानपत्रे, त्यामुळे मेन्सला कंपल्सरी वर्तमानपत्रावर क्वेश्चन असणारच, राईट. शिक्षणाचा परिणाम, त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, खूप सारा सिलेबस येऊन जातो. राष्ट्रीय चळवळी, अनेक गोष्टी ॲड झालेल्या आहेत. याचा अर्थ आपण या 2-4 मुद्द्यांवर क्वेश्चन प्रेडिक्ट करू शकणार नाही, कारण की त्यांनी साधारणपणे असं म्हटल्यानंतर आपल्याला वाव जातो किंवा आपला क्वेश्चन जातो याच्या पलीकडे किंवा याच्या आवाका जातो याच्या पलीकडे. म्हणजे इथे जर त्यांनी म्हटलंय की राष्ट्रीय चळवळी तर अनेक आहेत, राईट ना, किंवा महत्त्वाची व्यक्ती तर अनेक आहे, कोणी महत्त्वाचं वाटू शकतं क्वेश्चन काढणाऱ्याला, राईट. सो या केसमध्ये आपण जर विचार केला तर 6 नंबरच्या टॉपिकला इतिहासाला त्यांना नको असणारा भाग होता मेन्सला, परंतु आपण त्यांना सांगितलं की बाबा ते तर असायलाच पाहिजे इतिहास, म्हणून ते सगळ्यात कमी वेटेज याला देतील, 5 मार्क, राईट. मग आता जर याच्या पलीकडे जर बघायचं म्हटलं की महाराष्ट्राचा भूगोल फक्त एवढा असताना तर मी म्हटलो असतो याला 5 मार्कापर्यंत जाऊ द्या, राईट. परंतु जर तो कोणाला घेऊन आलाय, पर्यावरणाला, राज्यसेवा पूर्व परीक्षा, पर्यावरण किती मार्काला रे, 5 किंवा 6 मार्काला, तेच आहे का, जवळपास तेच आहे. म्हणजे या केसमध्ये विचार केला तर मी याला 5 आणि याला 5 असा विचार केला तर हा पूर्ण घटक याला 10 मार्काचा वेटेज देत आहे 7 नंबरला. त्यानंतर पूर्व परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने पॉलिटी 15 मार्कापर्यंत वाढवलं 10 पासून, तर मेन्समध्ये सुद्धा मला असं वाटतं की याला 10 मार्काचं वेटेज द्यायला हरकत नाही. पहिल्या 4 टॉपिकला किती मार्क होते, आपण किती मार्कापर्यंत गेलो होतो, 35 मार्कापर्यंत आपण पोहोचलो होतो. आता इथपर्यंत कुठे गेलोय आपण, या 10 आणि 5 याला किती, 10, 10, 20 आणि हे 5, 25 या पद्धतीने आपण पोहोचलोय या 25 मार्कापर्यंत. म्हणजे कितीचा प्रवास झालाय आपला, 35 आणि 25, 40 आणि 20, 60 मार्कापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. घटक किती झाले आहेत, 7 घटक झालेले आहेत, राईट. मग आता राहिले कोणते घटक, आता राहिलेले घटक आहे 8 आणि 9 नंबरचा. 8 आणि 9 नंबरच्या मध्ये मी प्रायोरिटीवर 9 नंबरचा अगोदर सांगेल. 9 नंबरचा घटक जो आहे तर तो जर त्यांनी इतका मोठा सिलेबस दिलेला आहे, हा सिलेबस राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये 75 मार्कांसाठी विचारला जातो, GS4, राईट. ज्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा दिलेली आहे त्यांना सर्वांना माहिती आहे, आणि ज्यांनी गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षेला सुरुवात केलेली आहे त्यांना हे सर्वांना माहिती असायला पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम काय असणार इकॉनॉमिक्स अभ्यास करताना, राज्यसेवा मुख्य परीक्षा आतापर्यंत झालेले PYQs या टॉपिकवरचे 1 लाइनर पाठ करून घेणे, राईट ना, लिहून काढणे. मग या केसमध्ये जर तुम्ही विचार केला तर मी याला वेटेज 15 पेक्षा जास्त ठेवतो, याला 20 ते 25 मार्कापर्यंत नेऊन ठेवतो, राईट ना. 20 ते 25 मार्कापर्यंत नेऊन ठेवतो. 20 ते 25 मार्क जर लिहून ठेवलं तर इथे जे वेटेज आहे तर ते राहिलेलं आहे 15 ते 20 मार्कापर्यंत. म्हणजे जर मी याला 25 म्हटलं तर सायन्सला येणार आहे 15, जर याला इकॉनॉमिक्सला 20 म्हटलं तर सायन्सला येणार आहे 20. तुम्ही म्हणणार सायन्सला 15 येऊनच बोंबाबोंब झाली, 20 आले तर काय व्हायचं, तर 20 येण्यामागं रिझन काय असू शकतं, किंवा मला पर्टिक्युलर मी 15 पर्यंत वेटेज ठेवतोय का, कारण की याला 25 दिलेले मी इकॉनॉमिक्सला 25 देण्यामागं रिझन कळालं का, इकॉनॉमिक्सला 25 देण्यामागं रिझन आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेला जर हा 75 मार्काला आहे तर तो इथे 25 मार्कापर्यंत जाऊ शकतो. तुम्ही म्हटले नाही एवढं नाही येणार, 20 मार्काला येईल असं वाटतंय, चला 20 मार्क पकडू. सायन्सला 20 कशावरून येईल, मग सायन्सला जर काळजीपूर्वक विचार केला तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र हा घटक आतापर्यंत आपण प्रिलिममध्ये 15 मार्कापर्यंत अनुभवलेला आहे, 15 मार्कापर्यंत अनुभवला. जसं आपण जॉग्रफीमध्ये काय म्हटलं होतं 5 मार्क, एन्व्हायरमेंट आल्यामुळे जॉग्रफीला वेटेज वाढलं, 5 आणि 5 10, राईट. तसं याला विचार केला तर इथे हे दूरसंवेदन, हवाई ड्रोन छायाचित्रण हा पुन्हा एकदा तुमचा GIS GPS मुद्दा. राज्यसेवा मुख्य परीक्षा कोणते पेपर बघून घ्यायचे रे, GS1चे पेपर बघून घ्यायचे, भूगोल, राईट. आणि माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा एक पार्ट पुन्हा एकदा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा. जर मी विचार केला की याच्यावर जर वेटेज वाढलं तर याच्यावर साधारणपणे 2 ते 3 मार्क, आणि इथे पुन्हा एकदा 1 ते 2 मार्क या अँगलने 5 मार्क एक्स्ट्रा पकडले, म्हणून याला 15 + 5 या अनुषंगाने याला 20 पर्यंत नेलेला आहे. परंतु तुम्ही म्हणणार की यालाच 10 येतील आणि याला 5 येतील, म्हणजे टोटल 15 येतील, मग आनंद, कारण की सायन्स आहे असंही खूप लोकांना कमी लोकांना जमणार आहे. त्यामुळे 15 आपण पकडून चाललो तर इकडे 25 पकडा.
कळालं का? राईट, समअप करूयात का मग व्हिडिओला? बघा काय काय म्हटलं आपण की यामध्ये आपण जर आत्तापर्यंत काळजीपूर्वक बघितलं तर पहिला आमचा जो घटक आहे एक मॅथ्स आणि रिझनिंगचा, मॅथ्स आणि रिझनिंग सांख्यिकीवर आहे, मी एकत्र पकडतो मॅथ्स आणि रिझनिंग. तर मॅथ्स आणि रिझनिंगला मी पकडतोय कमीत कमी 20 मार्क, 10 आणि 10. चालू घडामोडी करंट अफेअर्स, राईट, चालू घडामोडीला आपण पुन्हा एकदा किती पकडणार आहे? 10. त्यानंतर चालू घडामोडीनंतर दुसरा आहे आपला समजा राईट टू इन्फॉर्मेशन, तो राईट टू इन्फॉर्मेशन आणि राईट टू सर्व्हिस या दोघांमध्ये राईट टू इन्फॉर्मेशन इथे 5 मार्क, राईट. त्यानंतर पुढे आलो आपण दुसऱ्या स्लाईडवर काय काय बघितलं? पॉलिटी बघितलं. पॉलिटीला किती मार्क पकडतोय आपण? 10. त्याच्यानंतर हिस्ट्री आपल्याला बळजबरी दिली आहे त्यांनी किंवा आपण त्यांना म्हटलं होतं द्या म्हणून. त्यानंतर जॉग्रफी प्लस एन्व्हायरमेंट या अँगलने विचार करा किती झाले? 10. आणि हे दुसऱ्या स्लाईडचा मुद्दा झाला. चला पुढच्या स्लाईडवर आलो आपण. पुढच्या स्लाईडवर कुठपर्यंत आलो होतो? 2च घटक राहिले सर आता. 2 घटकामध्ये बेसिक सायन्स आहे 20 मार्कासाठी आणि तुमचा इकॉनॉमिक्स आहे पुन्हा एकदा 20 मार्कासाठी. जर इथे पकडलं, इथे 15 झाले तर याला 25 पकडा, राईट. या पद्धतीने साधारणपणे 1 आणि 3 नंबरचं, त्यानंतर 2 नंबरचं, 4 नंबरचा घटक, 5 नंबरचा घटक, 6 नंबरचा घटक, 7 नंबरचा घटक, 8 नंबरचा घटक आणि 9 नंबरचा घटक. आयडियली मला असं वाटतं की असं असणं अपेक्षित आहे आयडियली, राईट. याला जर असं झालं की बाबा नाही याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आलं तर 100% शक्यता आहे का हो? 100% म्हणजे मी म्हणेन की 99.9% शक्यता आहे की याच्यापेक्षा वेगळं येण्याचं. परंतु आपल्याला स्ट्रॅटेजी फायनल करायची आहे. कोणत्या विषयाला किती वेटेज द्यायचं हे आपल्याला फायनल करायचं आहे आणि हे देण्यासाठी अगोदर आपण एक रफ वर्क केलेलं आहे आणि याच्यानुसार मला इथून पुढे प्रिपरेशन करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढे दरम्यानच्या काळात गट ब, गट क तसेच राज्यसेवा मुख्य याच्यासाठी वेगवेगळ्या बॅचेस चालू आहेत आपल्या, तर त्या नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा. यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अनेक लोक फक्त व्हिडिओ बघताय, सबस्क्राईब करत नाही आहे. तुम्हाला पास व्हायचं आहे तर नक्कीच सबस्क्राईब करा. नाही केलं तरी तुम्ही पास होणार आहात, त्यावर काही वाद नाही. पण पास जर व्हायचं लवकर असेल तर सबस्क्राईब आत्ताच्या आत्ता करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये इतकंच. होपफुली क्लिअर झालं असेल आपण कशा पद्धतीने प्रिपरेशन करायला पाहिजे. त्याच्या आधारावर छानपैकी प्रिपरेशन सुरू ठेवा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.